मनोज जरांगे पाटलांनी अटक झाली तरी मागे हटणार नाही अशी रोखठोक भूमिका घेतलेली आपण बघतो। सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीशिवाय थांबणार नसल्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। जरांगे पाटलांच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकारने सुद्धा आक्रमक भूमिका घेतली आहे। परिणामी तिढा कसा सुटणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे। मनोज जरांगेंवर गुन्हे दाखल झाले आणि अटकेची शक्यता असतानाही मनोज जरांगे त्यांचा मुद्दा सोडायला तयार नाहीयेत। तर दुसरीकडे सत्ताधारी आमदारांकडून मनोज जरांगेंवर कठोर कारवाई करत त्यांना जेलमध्ये टाकण्याचीही मागणी करण्यात आलेली आहे। विधानसभा आणि विधान परिषदेत भाजपच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेत जरांगेंना जेलमध्ये टाकण्यासाठी आवाज उठवला। नारायण राणे साहेबांना ते उद्धव ठाकरेंवर त्या ठिकाणी बोलले, कानाखाली मारली असती, तुम्ही अटक केली, गुन्हा दाखल केला, मग त्या ठिकाणी जरांगेंना का तुम्ही लायसन दिलाय का? देवेंद्र फडणवीसांना वाटेल ते अश्लाघ्य बोलायचं, अश्लील बोलायचं, तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करणार का? जरांगे पाटलांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेत। मात्र अशाही परिस्थितीत मनोज जरांगे डगमगले नाहीत। अटक केली तर जेलमध्ये सुद्धा आंदोलन करेन, मरण आलं तरी मागे हटणार नाही अशा शब्दात जरांगेंनी त्यांचे इरादे जाहीर केले। ते मराठ्यांशी मी गद्दारी करू शकत नाही, मग जेलमध्ये टाकून मला त्यांनी सडवलं तरी मी हटत नाही। आणि मराठा समाजाला सांगून ठेवतो आजच, मला त्यांनी अटक बी केलं तरी तिथं माझं आमरण उपोषण सुरू होणार आहे। मग ते जेल असो किंवा पोलीस स्टेशन असो किंवा हॉस्पिटल असो किंवा अंतरवाली असो, नाही ते कुठंही असो, मी समाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंत तरफडून मरायला तयार आहे, परंतु मी हटायला तयार नाही। राज्य सरकारनं दिलेलं 10% आरक्षण ज्यांना घ्यायचं त्यांनी घ्यावं, मात्र ओबीसी आरक्षणावर कोणतीही तडजोड करणार नाही असं जरांगेंनी निक्षून सांगितलं। एवढा बी नाही, या आजचे दिवस चालन काढून बाहेर जाऊन येऊ का? बघा, मराठी लवखंडच लगेच हटूच शकत नाही। फक्त मी सांगणार नव्हतं पण सांगितलंय तुम्हाला, मराठी शांत चित्ताने ऐकतात। 2 दिवस